काय ते तर ऐका, त्याच्या आधीच बोलणार का? ऐकून तर घेऊ द्या. अध्यक्ष महोदय, ऐकून आम्ही जरूर घेऊ, पण ही पद्धत कुठली की सभागृहामध्ये एखादं विधेयक आणायचं आणि ते मांडायचं आणि लगेच त्या ठिकाणी मंजुरी करता पण टाकायचं? असं कसं झालं अध्यक्ष महोदय? आणि म्हणून किमान सभागृहाचा सेन्स घ्या, आम्हाला संमती घ्या, तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या, असं नाही चालणार. किती दिवसाचं काय आता? आज तुम्ही ह्याच्यामध्ये रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट कोणकोणत्या गोष्टीला देताय, त्याच्यावर फायनान्शियली काय बर्डन पडणार आहे, त्याचा कोणाला फायदा, आम्हाला वाचायला पाहिजे ना. मॅडम, तुमच्याबद्दल आमचा आक्षेप नाही, पण ही पद्धत नाही बरोबर, आम्हाला वाचायला पाहिजे. आज 6 आठवडे अधिवेशन चाललं आणि शेवटच्या दिवशी हे विधेयक का आणता? तुम्हाला जर एवढं महत्वाचं होतं की लगेच मंजूर केलं पाहिजे, जर एवढं महत्वाचं होतं तर अगोदर आणायला पाहिजे होतं. संसदीय मंत्री चंद्रकांत पाटील साहेब सकाळी मला भेटलेत सभागृहातच. त्यांनी म्हणालेत की लोढा साहेबांचं एक बिल आम्हाला मंजूर करून द्या, ते महत्त्वाचं, आम्हाला परिषदेमध्ये जायचं आहे आणि नंतर अंतिम आठवड्याच्या नंतर आम्ही बाकीचे बिलं मांडू. आता अध्यक्ष महाराज, आणि काल आपण म्हणजे तालिका अध्यक्षांनी सांगितलं की प्रश्नोत्तराच्या नंतर अंतिम आठवडा आम्ही सुरू करू, ऑनलाईन आम्ही आहोत. असं नको करा अध्यक्ष महाराज. मला असं वाटतं की आपण एक सूचना, मी कामकाजाचं नियोजन आपल्याला सगळ्यांना अवगत करू देऊ इच्छितो. आता आपण हे विधेयक झाल्यानंतर ऐका तर खरं, एवढं विधेयक झाल्यानंतर नाही बघा भास्करराव, कसं, एक मिनिट, या संदर्भात नियमाप्रमाणे आपली 4 दिवसाची आपण वेळ देतो मांडल्यानंतर, इंट्रोडक्शन नंतर. ते शिथिल करण्यासंदर्भात अधिकार अध्यक्षांना दिलेल्या असताना त्यांचं माझ्याकडे या संदर्भातलं निवेदन आलेलं आहे, नियम शिथिल करण्यासंदर्भातलं. त्याला मी मान्यता काल दिलेली आहे. मी ते त्यांना कन्सिडरेशनसाठी मांडू दे, तुम्ही ते ऐकून घ्या. तुम्हाला त्याच्यावरती चर्चा करायची, आपण चर्चा करू आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ ना. बिल ऐकून तर घ्या. आपल्याकडे ती 4 दिवसाची वेळ कमी करण्याचा त्यांचं आपल्याला पत्र आलं. आपण नियम 57 अन्वये, असं 57 अन्वये, दुसरा नियमच नाही कुठला, आणि म्हणून 57 अन्वये ती मुदत कमी करताय. पण अध्यक्ष महोदय, हे सभागृहासमोर सांगावं लागतं, सभागृहाचा सेन्स घ्यावा लागतो. केबिनमध्ये आपल्याला, अध्यक्ष महोदय, मी आपला आदर राखून सांगतो की असे निर्णय केबिनमध्ये बसून घेता येत नाही. त्याला सभागृहाचा सेन्स घ्यावा लागतो, सभागृहाला विश्वासात घ्यावं लागतं, आणि सभागृहाला विश्वासात घेतल्यानंतर इथे कुठला इगो करण्याचा प्रश्नच येत नाही. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याला हात जोडून नम्रपणे सांगतो की आपण बऱ्याच वेळेला हे आम्हाला ऐकवता की अध्यक्षांना असे विशेष अधिकार आहेत. सर्रास अध्यक्ष महोदय, आपल्याला असे विशेष अधिकार नाहीत. सन्माननीय भास्करराव जाधव, मी हा अधिकार पहिली तर 57 खाली घेत नाहीये. 123 बिला संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या वाचून दाखवतो वाटल्यास आपल्याला. त्याच्या अनुषंगाने ही 4 दिवसाची जी अट आहे ती शिथिल करण्याचे अध्यक्षांना अधिकार आहेत.